कारण सीएनजी आणि पीएनजी ला देखील आता युद्धाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत। येणाऱ्या काळात सीएनजी आणि पीएनजी मध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते। सीएनजी पुरवठा खंडित झाल्यास वाहतूक देखील कोलमडण्याची शक्यता आहे। जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त वाहनं सीएनजी वरती धावतात। 4,70,000 रिक्षा आणि 1.5 लाखांपेक्षा जास्त टॅक्सी सध्या सीएनजी वर कार्यरत आहेत। सीएनजी आणि पीएनजीला देखील आता युद्धाच्या झळा बसू लागल्यात। 4,70,000 आपल्याकडे रिक्षा आहेत ज्या सीएनजी वर चालतात। त्यामुळे आता एलपीजी गॅस सिलेंडर नंतर सीएनजी पुरवठा देखील खंडित होण्याची शक्यता आहे। मात्र सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा जर खंडित झाला तर त्याचा वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो। सध्या आपल्याकडे एलपीजी गॅसचा जो परिणाम आहे तो हॉटेल व्यावसायिकांवर दिसतोय। मात्र जर सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा खंडित झाला तर त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला देखील बसू शकतो। येणाऱ्या काही काळात सीएनजी आणि पीएनजी मध्ये देखील कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे ही जर कपात झाली तर आपली वाहतूक कोलमडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त वाहनं आपल्याकडे सीएनजी वर धावतात। यात 4,70,000 रिक्षा आहेत तर 1.5 लाखांपेक्षा जास्त टॅक्सी ज्या आहेत त्या सीएनजीचा वापर करतात। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी आपण जर पाहिलं तर इराण इस्रायल युद्धाचा परिणाम सध्या सीएनजी पीएनजीच्या पुरवठ्यावर झालेला दिसत नाही। मात्र येणाऱ्या काळामध्ये कपात होण्याची शक्यता थेट महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केलेला आहे। आपण जर पाहिलं तर या युद्धाचा थेट परिणाम भारतावर नाही तर मुंबई शहरातल्या अनेक हॉटेल व्यावसायिक असेल किंवा घरगुती सिलेंडरवर झालेला पाहायला मिळतो। आणि आता हा थेट सीएनजीचा तुटवडा जर निर्माण झाला तर सर्वसामान्य नागरिकांना याच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत। सीएनजी अभावी शहरातील सार्वजनिक जी वाहतूक आहे ती व्यवस्था कोलमडेल। मुंबई असेल, ठाणे असेल किंवा नवी मुंबई पनवेल उरणमध्ये देखील महानगर गॅस लिमिटेड तर्फे पीएनजीचा पुरवठा केला जातो। मात्र जर येणाऱ्या काही दिवसांमध्ये या पीएनजी सीएनजीचा पुरवठा जर झालाच नाही सुरळीत तर मुंबई शहरातली असेल किंवा नवी मुंबई पनवेल संपूर्ण शहरातली ही जी वाहतूक आहे ती कोलमडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये 12 लाखापेक्षा जास्त वाहनं ही सीएनजीवर धावताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याचा जर परिणाम फटका या युद्धाचा सीएनजीला पीएनजीला झाला तर मुंबई शहरातली नवी मुंबई पनवेल ठाण्यासह संपूर्ण शहरातली जी वाहतूक आहे ती कोलमडेल। विशेष म्हणजे 5 लाखाहून अधिक चारचाकी वाहनं, बेस असेल, बस असेल किंवा इतर जी इलेक्ट्रिक वाहनं आहेत सर्वच वाहनांना याचा फटका बसेल। सीएनजीचा पुरवठा खंडित झाला तर शहरातील बेस बस सुविधा असेल, शालेय बस असेल, टॅक्सी असेल, बरोबर आहे शिल्पा। त्यामुळे आता सीएनजी आणि पीएनजीचा जर तुटवडा भासला तर आपलं वाहन जे आहे ते थांबू शकतं, ते चालवता येणार नाही। त्यामुळे वाहतुकीवरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे। धन्यवाद शिल्पा तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर जागतिक घडामोडींचा फटका इंधन पुरवठ्यावर झाला असून मंगळवारी शहरातील 3 एलपीजी गॅसचे पंप बंद झालेत। सोमवारी गॅसचे दर 13 रुपयांनी वाढले होते तर मंगळवारी त्यात आणखी भर पडली आहे। पुन्हा 5 रुपयांनी ही दरवाढ झाली आहे। म्हणजे एकूण 62 रुपये लिटर मिळणारा गॅस आता 80 रुपये लिटर इतका मिळतोय। तर हे दर वाढल्यानं रिक्षा चालकांमध्ये चिंतेचं वातावरण दिसतंय। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, सध्या एलपीजीचे दर वाढलेले आहेत त्यामुळे अर्थातच सामान्य नागरिक जी वाहतूक ट्रान्सपोर्ट सिस्टम वापरतात, रिक्षा असेल, बस असेल, त्यावर याचा मोठा परिणाम होताना दिसतोय। परिणाम तर जाणवायला सुरुवात झालेली आहे कस्तुरी। सध्या छत्रपती संभाजीनगरचे एलपीजीचे जे गॅस स्टेशन आहे त्यामध्ये 3 पंप सध्या बंद झालेले आहे। कालच आपण दिवसभर या संदर्भातल्या बातम्या दिलेल्या आहेत। मात्र त्या अनुषंगाने काल तरी पुरवठा सुरू होता, मात्र आज पूर्णपणे त्या 3 पंपांचा पुरवठा बंद झालेला आहे। या एलपीजी गॅसवर सुमारे शहरातील 25,000 रिक्षा चालक अवलंबून असतात आणि 2 दिवसांमध्ये भरमसाठ जवळपास 18 रुपयांची वाढ झालेली आहे लिटर मागे। मात्र आता पुन्हा आज दिवसभरात त्याची वाढ होते की काय, आता जे उर्वरित पेट्रोल जे उर्वरित जे एलपीजीचे पंप आहेत ते देखील आज दिवसभर सुरू राहतात की ते देखील बंद होतात अशी अनिश्चितता आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी रिक्षा चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। एकीकडे भाव वाढत आहे मात्र दुसरीकडे जो रिक्षाचा प्रवास दर आहे तो वाढत नसल्यामुळे रिक्षा चालवायची
वाढवायची का नाही असा देखील एक प्रश्न रिक्षा चालकांसमोर उभा राहिलेला आहे. कारण की महाग एलपीजी घेऊन देखील जे प्रवासी आहेत तेवढा दर देत नसल्यामुळे हा एक मोठी चिंता नक्कीच या सचिन, ठिकाणी त्यामुळे रिक्षा डिमांड चालकांना जास्त आहे पण सप्लाय कमी आहे. त्यातच आता दरही वाढलेत, अनेक पंप बंद झालेले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांसमोर आता पेच निर्माण झालाय. या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद सचिन.